हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आपली जी सिरीज सुरू आहे अंडरस्टँड टाउन प्लॅनिंग इन नेक्स्ट 30 डेज, डे 6. आजचा आपला टॉपिक आहे डेटा कलेक्शन टेक्निक्स. आता बघा, आपण ईएलयू चं लेक्चर बघितलं, पीएलयू चा व्हिडिओ बघितला. ईएलयू आणि पीएलयू या दोघांमध्ये काय आपण कोरिलेशन केलं होतं की ईएलयू हा एक्झिस्टिंग लँड यूज आहे. सध्याच्या स्थितीमध्ये कोणत्या प्रकारचा जमिनीचा वापर होतो, दॅट इज ईएलयू. आणि पीएलयू इज प्रपोज लँड यूज, म्हणजे जो काही तिथे इन फ्युचर डिमांड येणार आहे त्याच्या हिशोबाने तिथे प्रपोज केलेल्या गोष्टी. ठीक आहे. याच्यामध्ये मधली जी स्टेप आहे ती आहे डेटा कलेक्शन टेक्निक, सर्वे, अनालिसिस. याच्यामधला सुद्धा एक आपण व्हिडिओ बघितला. So data collection techniques, what are the different types of techniques that we use while collecting the data? This is what the data collection technique. So data आपण दोन रित्या कलेक्ट करू शकतो. पहिले इज प्रायमरी डेटा, म्हणजे फर्स्ट हँडेड डेटा. बघा, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जसं ईएलयू करायला गेलो आपण, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. सो प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाला तो फर्स्ट हँडेडली इन्व्हेस्टिगेट करावं लागेल की दिस इज रेसिडेन्शियल, दिस इज कमर्शियल, दिस इज इंडस्ट्रियल एरिया, दिस इज दॅट. सो दिस इज द फर्स्ट हँडेड इन्फॉर्मेशन, दॅट इज द प्रायमरी डेटा कलेक्शन. अशा प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये येतात. सगळ्या कोणत्याही एटीपीची एक्झाम असो, टाउन प्लॅनरची एक्झाम असो, ऑल ओव्हर इंडिया अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. सो प्रायमरी डेटा म्हणजे फर्स्ट हँड इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यानंतर येतं की सेकंडरी डेटा. आता बघा, त्याच एरियामधला तुम्हाला आत्ताची जी पॉप्युलेशन आहे ती माहिती करायची असेल तर सगळे लोक पॉप्युलेशन मोजायला नाही जात. इट युजेस द समवन एल्स डेटा इनिशियली कलेक्टेड बाय सम अदर इन्व्हेस्टिगेटर अँड दॅट वी यूज ॲज अ सेकंड हँड डेटा. सो सेन्सस ऑफ इंडियाने जे काही रिलीज केलेला आहे तोच डेटा आपण वापरणार. इट वॉज फर्स्ट हँडेडली इन्व्हेस्टिगेट बाय समवन and that we are taking as it is, that is known as the secondary data. आय होप तुम्हाला प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा मधला डिफरन्स कळला असेल. स्टेजेस ऑफ कंडक्टिंग प्रायमरी सर्वे. प्रायमरी सर्वे म्हणजे जो स्वतःहून केलेला फर्स्ट हँडेड सर्वे आहे त्याला आपण प्रायमरी सर्वे म्हणतो, राईट. आता प्रायमरी सर्वे कसा करायचा? सो डिफाइनिंग द प्रायमरी डेटा कलेक्शन म्हणजे मला काय फाइंड आउट करायचंय, मला ट्रान्सपोर्टेशनचा सर्वे करायचा आहे की मला लँड यूज मॅपचा लँड यूज साठी करायचा आहे की रेसिडेन्शियल युनिट साठी. सो फर्स्ट डिफाइन द प्रायमरी डेटा कलेक्शन, की कोणतं डेटा आपल्याला कलेक्ट करायचंय. देन चूज द टेक्निक. टेक्निक चूज करणं म्हणजे काय, आपण सेकंड उद्याच्या लेक्चर मध्ये असं बघणार आहे. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सर्वे आणि त्याच्यात कोणत्या कोणत्या सर्वे कसे केले जातात. सो फर्स्ट चूज द टेक्निक, की म्हणजे क्वेश्चनियर फॉर्मॅट मध्ये करणार आहेत का तुम्ही, इंटरव्ह्यू घेणार आहे का, रेकग्नायझन सर्वे करणार आहे का. सो फर्स्ट चूज द टेक्निक. देन डिफाइन द क्वेश्चन्स, की गेल्याबरोबर तुम्ही काय विचारणार आहे. सपोज आपण ट्रान्सपोर्टेशनचा सर्वे करतोय तर ऑब्व्हियसली तुम्ही कधी निघता, कधी परत येता, पीक आवर्स कोणतं असतं, किती वाजता तुम्ही पोहोचता, किती वेळेला परत येता, एखाद वेळेस तुम्हाला उशीर झाला असेल तर कसं होतं. So that is the defining the questions, then determine the sample. प्रत्येकाचा आपण सर्वे घेऊ शकत नाही, सो सॅम्पल साईज आपण डिसाइड करतो. सो चंक ऑफ पीपल रिप्रेझेंट द होल कम्युनिटी, सो दॅट इज नोन ॲज द डिटरमाइनिंग द सॅम्पल. आणि मग सर्वे कंडक्ट केला जातो आणि मग त्या डेटाला अनालाइज केलं जातं. सो दीज आर द प्रायमरी स्टेजेस ऑफ द प्रायमरी सर्वे. नाव व्हॉट इज सेकंडरी. प्रायमरी सर्वे मध्ये 4 टाइप्स आहेत. रेकग्नायझन सर्वे, इन्स्पेक्शन, पर्सनल इंटरव्ह्यू आणि सेल्फ सर्वे. बघा, मी आता सांगते तुम्हाला रेकग्नायझन म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल सर्वे आपण करतो आहे ट्रान्सपोर्टेशनचा, ठीक आहे, आणि विदाउट इंटरफेअरिंग विथ एनीवन, डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये कोणाच्याच यायचं नाही. जस्ट गाडीने तुम्ही फिरतायत आणि फिरता फिरता तुम्हाला कळतंय की हा ट्रॅफिक जंक्शन आहे, हा खूप क्रिटिकल आहे, हा असा आहे. So that is what the recognizance survey is. म्हणजे you are not in a direct contact with the population of the study area, but with that you have
प्रायमरीली कलेक्टेड द डेटा, की मला इथे डिटेल सर्वे करायचा आहे. म्हणजे फक्त गाडीवर फिरता फिरता यू हॅव आयडेंटिफाईड द स्टडी एरिया, यू हॅव आयडेंटिफाईड द प्रॉब्लेम्स ओव्हर देअर, आणि तो सर्वे इज द व्हिज्युअल सर्वे किंवा रेकग्नायझेड सर्वे. नेक्स्ट इज इन्स्पेक्शन, म्हणजे डायरेक्टली तिथे जायचं आणि त्यांचं इन्स्पेक्शन करायचं, बघायचं की त्या एरियामध्ये काय काय होतंय. देन त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू घ्यायचा, फेस टू फेस घ्या, टेलिफोनिक घ्या, अशा प्रकारे पर्सनल इंटरव्ह्यू. आणि सेल्फ सर्वे, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू मेल्स. म्हणजे पर्सनल सर्वेचा अर्थ काय झाला, की तुम्ही स्वतः सेल्फ तिथे होत्या आणि तुम्ही स्वतः फोनवर त्यांच्याशी बोल. अदरवाईज सेल्फ सर्वेचा अर्थ होतो की इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू मेल्स. मेल्स पाठवलं, मेल्सवर तुम्ही क्लिक कराल आणि तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल तुम्ही बघा की युट्यूबला सुद्धा सर्वेज येतात. स्किप द सर्वे म्हणून एक स्लाइड असते. त्या सर्वे मध्ये काय असतं की तुम्हाला या प्रकारचे अशी व्हिडिओज आहेत, हे इज इट युजफुल फॉर यू. दिस आर द सेल्फ सर्वे, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट अँड दॅट थ्रू दी मेल. ठीक आहे. नाउ द सेकंडरी सर्वे. सेकंडरी सर्वे दोन, म्हणजे सेकंडरी म्हणजे काय, सेकंड हँडेड. समवन एल्स इज डुईंग द सर्वे and you are taking the information from that. So उद्या चालून बघा की there are the two types, की published source किंवा unpublished source. आता फॉर एक्झाम्पल आज पुण्यात एवढा MM पाऊस पडला. सो दीज आर द रेकॉर्ड्स, आणि तिथनं तुम्ही अनपब्लिश डेटा आहे तो रेकॉर्ड केलेला आहे आणि तुम्ही तो उचलून तुमच्या रिपोर्ट मध्ये टाकला. सेन्सस, सेन्सस मध्ये ते पब्लिश करतात रिपोर्ट आणि तो तुम्ही तुमच्या रिपोर्ट मध्ये घेता. सो दीज आर द टू बेसिक टाइप्स, दॅट इज पब्लिश सोर्स आणि अनपब्लिश सोर्स. सो आय होप तुम्हाला ज्या काही टेक्निक्स आहेत, प्रायमरी डेटा कलेक्शन आणि सेकंडरी डेटा कलेक्शन, या दोघांचा डिफरन्सही कळला असेल आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण सर्वे करतो हेही तुम्हाला समजलं असेल. अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर एज्युफेस्ट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला याची पीपीटी पण PDF सुद्धा मिळेल आणि सोबत सोबत अशा प्रकारचे अजून व्हिडिओज तुम्हाला मिळतील. थँक्यू, थँक्स अ लॉट.